तो सन्मान निधी त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे। माझे आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचे की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे। अर्थ विभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही। पहिल्या टप्प्यामध्ये लागणारा जो निधी आहे, साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे। त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी। नमस्कार, जय महाराज। जानेवारी हप्ता तारीख जाहीर। तर जानेवारीचा हप्ता म्हणजे डिसेंबर प्लस नोव्हेंबरचा हप्ता सर्व लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये जमा झालेला आहे, डीबीटी झालेला आहे। परंतु जानेवारीचा हप्ता अद्यापही कोणत्याही लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये डीबीटी झालेला नाही। तर जानेवारीच्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे। तर या दिवशी होणार 1,500 रुपये जमा। तर सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर आपण जाणून घेऊया कोणती तारीख डिक्लेअर झालेली आहे, म्हणजे ज्या दिवशी लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये 1,500 रुपये म्हणजे 19वा हप्ता डीबीटी होणार आहे। तर पेमेंटची तारीख आणि अपेक्षा, जानेवारीचा हप्ता आज किंवा उद्या सुरू होऊ शकतो, म्हणजे आज 28 फेब्रुवारी। तर उद्या 29 आणि 30 फेब्रुवारीपर्यंत सर्व लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये जानेवारीचा हप्ता जमा होण्याची अपेक्षा आहे। तर मागील हप्त्याप्रमाणे निवडणुकीपूर्वी पेमेंट केले जातात, म्हणजे ह्यावेळेस 5 फेब्रुवारीला म्हणजे निवडणूक आहे, इलेक्शन आहे जिल्हा परिषदचे। तर त्याच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये 1,500 रुपये म्हणजे 19वा हप्ता डीबीटी होणार आहे। मागील हप्ते आणि एकत्रित पेमेंट, म्हणजे ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळाला नव्हता, डिसेंबरचा किंवा नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नव्हता, त्या सर्व लाडक्या बहिणींना जानेवारीचा, डिसेंबरचा आणि नोव्हेंबरचा असे तिन्ही हप्ते एकत्रितरित्या अकाउंटमध्ये डीबीटी होऊ शकतात। तर बघून घ्या पुढची प्रोसेस कशी आहे। म्हणजे ज्या बहिणीचे हप्ते थकीत होते, नोव्हेंबर 25 डिसेंबर 25 असे दोन्ही हप्ते एकत्रितरित्या अकाउंटमध्ये 3,000 रुपये डीबीटी होऊ शकतात। तर तुम्हाला असा मेसेज येईल, सर्व लाडक्या बहिणींना असा मेसेज येईल अमाऊंट डीबीटी झाल्याचा। तर ज्या बहिणींना अमाऊंट भेटला नाही, म्हणजे नोव्हेंबरचा किंवा डिसेंबरचा हप्ता जमा झालेला नाही, त्या बहिणींनी ई-केवायसी त्वरित पूर्ण करायची आहे। तर लाडक्या बहिणींना मुदतवाढ भेटलेली आहे। ई-केवायसीसाठी सर्व लाडक्या बहिणींना मुदतवाढ भेटलेली आहे। ही जी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ह्या वेबसाईटवर जाऊन सर्व लाडक्या बहिणींना आपली ई-केवायसी चेक करायची आहे। तर ई-केवायसी स्थगित असली तर त्या लाडक्या बहिणींना अमाऊंट डीबीटी होणार नाही। तर असा मेसेज येणार आहे तुमच्या अकाउंटमध्ये, तुम्ही आजच जाऊन अकाउंट चेक करायचे आहे। तर एवढंच होतं या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जर तुम्हाला हप्ता भेटला नसेल किंवा काही क्वेरी असेल तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। धन्यवाद।